1999मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं, उंच पहाडांवर जाऊन बंकर बांधून राहिली आणि या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निपटारा करणं भारताला खूप जड जात होतं. अशावेळी इस्रायल धावून आला. इस्रायलने भारताला लेझर गायडेड बॉम्ब पुरवले. ज्या लेझर गायडेड बॉम्बचा मारा मिराज विमानातून भारताने केला आणि बंकरमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला ठोकून काढलं, त्यांना पाणी पाजलं. भारताला शस्त्रसज्ज करण्यामध्ये सुद्धा इस्रायलची खूप मोठी भूमिका आहे. इस्रायल आणि भारताची संरक्षण भागीदारी खूप मोठी आहे. बराक 8 आणि स्पायडर या 2 क्षेपणास्त्रांची निर्मिती भारत इस्रायलच्या मदतीने करतोय. भारताचं जे हवाई संरक्षण कवच आहे त्याच्यामध्ये या 2 क्षेपणास्त्रांची खूप महत्त्वाची आणि मोठी भूमिका आहे. हेरॉन आणि हेरॉप या 2 ड्रोनची निर्मिती भारत इस्रायलच्या मदतीने करतोय. फाल्कन एवेक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम इस्रायलकडून भारताला पुरवली जाते. म्हणजे भारताला मजबूत करण्याचं काम इस्रायलने वारंवार केलेलं आहे. भारताच्या शत्रूंना ठेचण्याचं काम इस्रायलने केलेलं आहे. विषय पाक पुरस्कृत दहशतवादाचा असो किंवा पाकिस्तानने भारतावर लादलेल्या युद्धांचा, या दोन्ही प्रकरणामध्ये इराणची भूमिका कायम पाकिस्तानकडे कललेली राहिली. याचं एकमेव कारण म्हणजे मुस्लिम उम्मा अर्थात मुस्लिम देशांमध्ये असलेला भाईचारा. या भाईचाऱ्यामुळे इराणने कायम भारताच्या हितांचा बळी दिलेला आहे.